Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. आतापर्यंत सरकारचे बिगेस्ट क्रिटिक जे होते राहुल गांधी हेच मोदींच्या समोर उभे राहणार आहेत आणि प्रत्येक डिबेटमध्ये मोदींना त्यांना फेस करावं लागणार आहे। ही गोष्ट त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरते। इंडिया अलायन्सने एकत्रितपणे भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचा सामना केला आणि त्याच्यामुळे इंडिया अलायन्स तर्फे विरोधी पक्षनेता म्हणून सिंबॉलिक आहे ही गोष्ट। टेक्निकली त्याला काही अर्थ नाही, पण तरी सिंबॉलिकली इंडिया गठबंधन किंवा इंडिया अलायन्सचे विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी त्या ठिकाणी पुढे जात आहेत। विरोधी पक्षनेता असणं हे एक मोठा बूस्ट आहे एका पद्धतीने विरोधी पक्षाचा जर आपण विचार केला, आणि त्याचा तू मगाशी उल्लेख केलास की आतापर्यंत 10 वर्ष लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेताच नव्हता, कारण 10% सीट्स एखाद्या पक्षाला मिळाल्या तरच त्यांचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो। म्हणजे 543 पैकी 55 जागा कमीत कमी निवडून आणणं आवश्यक असतात, ज्या काँग्रेसच्या दोन्ही निवडणुकांमध्ये निवडून आल्या नव्हत्या। आता 99 जागा निवडून आल्यामुळे साहजिकच आहे की काँग्रेसला ते पद मिळण्याची शक्यता निर्माण झालेली होती आणि ऑफकोर्स त्यांना ते पद अधिकृतरित्या लोकसभेच्या नियमानुसार त्यांना ते पद मिळणं हे आवश्यकच झालेलं होतं। अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पार्लमेंटरी पार्टीच्या अध्यक्ष प्रमुख म्हणून चेअरपर्सन म्हणून सोनिया गांधींकडनं पत्र त्याच्यामध्ये गेलं। आणि का ते इम्पॉर्टंट आहे तर एक तर सिंबॉलिकली हा एक मोठा काँग्रेससाठी एक मोठा आहे, कारण ते स्टॅच्युटरी एका पद्धतीचं पद आहे, त्याला कॅबिनेट दर्जा असतो विरोधी पक्षनेत्याच्या पदाला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पद्धतीने त्या पदाला तो मान मिळणं हे आवश्यक आहे, ही गोष्ट स्पष्ट आहे। आतापर्यंत काय होत होतं, महत्त्वाच्या अपॉइंटमेंट्सच्या बाबतीमध्ये जसा तू उल्लेख केलास की मोठ्या पक्षाचा नेता म्हणून अधीर रंजन चौधरी यांना ती संधी मिळत होती तिकडे त्या ह्याच्यामध्ये बसण्याची, म्हणजे त्या मीटिंगमध्ये सामील व्हायची ती संधी त्यांना मिळत होती। पण आता अधिकार म्हणून त्यांना त्या ठिकाणी बसता येईल राहुल गांधी यांना, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्याच्यानंतर म्हणजे त्यातले मी काही पॉइंट्स त्याच्यामध्ये काढलेले आहेत, म्हणजे त्यातले महत्त्वाचे मुद्दे जर आपण बघितले तर पार्टिसिपेशन इन द कमिटीज, the leader of the opposition is a member of the various parliamentary committees including the business advisory committee and the rules committee। म्हणजे एखाद्या कामकाजाचे नियम काय असले पाहिजेत, कशा पद्धतीने लोकसभेचं सेशन होईल, त्या सगळ्या गोष्टी ठरवण्याचे अधिकार हे सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्याचे अधिकार हे विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांच्या समोर असणार आहेत। आणि पहिल्यांदाच आपण असं बघणार आहोत की सीबीआयचे डायरेक्टरची अपॉइंटमेंट असेल किंवा चीफ जस्टिस यांची अपॉइंटमेंट असेल, इलेक्शन कमिशनरची अपॉइंटमेंट असेल, या सगळ्या वेळेस नरेंद्र मोदी यांच्या समोर राहुल गांधी सुद्धा त्या कमिटीमध्ये जाऊन बसलेले आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्यांच्याबरोबर या बाबतीमध्ये चर्चा पंतप्रधानांना सुद्धा करावी लागेल, ही गोष्ट त्याच्यामध्ये महत्त्वाची ठरते। दुसरी महत्त्वाची गोष्ट ठरते ती राईट टू स्पीक। लीडर ऑफ ऑपोजिशनला कुठल्याही महत्त्वाच्या मुद्द्यावरती डिबेट्समध्ये ती डिबेट ओपन करण्याचे, त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करण्याचे हे पूर्ण अधिकार हे विरोधी पक्षनेत्याला आहेत। कुठल्याही चर्चेमध्ये विरोधी पक्षनेता उभा राहून त्याला काउंटर करू शकतो, तो त्याचा अधिकार आहे, ही गोष्ट त्याच्यामध्ये नमूद आहे, ही महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये ठरते। तिसरी महत्त्वाची गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची आहे माझ्या मते की ॲक्सेस टू द इन्फॉर्मेशन। Leader of opposition has access to the information and documents related to the government policies and decisions। महत्त्वाचे सरकारचे निर्णय, त्यांच्या डिक्लेअर केलेल्या पॉलिसीज, या सगळ्या गोष्टींबद्दल बोलण्यासाठी म्हणून जे कागदपत्र मागवण्याचे अधिकार आणि ते कागदपत्र ॲक्सेस करण्याचे अधिकार हे विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांच्याकडे असणार आहेत। मी मगाशीच म्हटलं त्या पद्धतीने कॅबिनेट दर्जा त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या डिबेट्समध्ये म्हणजे आता एकतर लोकसभेचं चित्र बदलणार आहे। आतापर्यंत हेवीली रुलिंग पार्टीकडे झुकलेलं लोकसभेचं चित्र आतापर्यंत आपण बघत होतो, गेल्या 10 वर्षामध्ये तशा पद्धतीचं चित्र बघितलं होतं, कारण सगळ्यात मोठा विरोधी पक्ष असलेला काँग्रेसला 45 आणि नंतर 54 जागा मिळालेल्या होत्या। आता काँग्रेसच 99 जागा, विशाल पाटील यांच्या समर्थनाने 100 जागा आणि त्याच्या पलीकडे इतर विरोधी पक्ष असं मिळून 224 असा एक मोठा ब्लॉक हा लोकसभेमध्ये सरकारी पक्षासमोर बसणार आहे आणि त्याचं नेतृत्व हे राहुल गांधी त्या ठिकाणी करणार आहेत। त्यामुळे अनेक फॉरेन डेलिगेशन्सना भेटण्याचे अधिकार त्यांच्याकडे असतील। विरोधी पक्षनेता भारताला, देशाला फॉरेन डेलिगेशन्सच्या समोर रिप्रेझेंट सुद्धा करू शकतो आणि याची अनेक उदाहरणं आहेत। म्हणजे ज्या पद्धतीने अटल बिहारी वाजपेयी यांनी युनोमध्ये भारताला रिप्रेझेंट केलेलं होतं, पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांनी पाठवलेलं होतं की तुम्ही भारताची बाजू जाऊन त्या ठिकाणी मांडा।
अशा पद्धत या गोष्टी होतील याची शक्यता मला फार कमी वाटते. एकूण जे काही संबंध आतापर्यंत आपण सरकारी पक्ष आणि विरोधी पक्षाचे बघतोय त्याच्यानुसार ही शक्यता मला फारच कमी वाटते. त्या पद्धतीचे संबंध हे नरसिंह राव आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे होते. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून त्यांच्यासमोर उभा राहू शकतो. आणि आतापर्यंत सरकारचे बिगेस्ट क्रिटिक जे होते राहुल गांधी हेच मोदींच्या समोर उभे राहणार आहेत आणि प्रत्येक डिबेटमध्ये मोदींना त्यांना फेस करावं लागणार आहे. ही गोष्ट त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरते. अनुजा, इम्पॉर्टंट गोष्ट त्याच्यामध्ये अशी अनुजा की इंडिया अलायन्सची बैठक जी 8 वाजता झाली त्याच्यानंतर ही अनाउन्समेंट केली गेली. म्हणजे कुठेतरी इंडिया अलायन्सने एकत्रितपणे भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचा सामना केला आणि त्याच्यामुळे इंडिया अलायन्स तर्फे विरोधी पक्षनेता म्हणून सिम्बॉलिक आहे ही गोष्ट. टेक्निकली त्याला काही अर्थ नाही पण तरी सिम्बॉलिकली इंडिया गठबंधन किंवा इंडिया अलायन्सचे विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी त्या ठिकाणी पुढे जात आहेत. ही गोष्ट त्याच्यामध्ये महत्त्वाची ठरते. नंबर 1. नंबर 2, ही स्टॅच्युटरी पोझिशन आहे. ओके, स्टॅच्युटरी पोझिशनचा अर्थ काय होतो की हे रेकग्नाइज्ड आहे कायद्याने. लोकसभेच्या नियमानुसार त्याला लीगल रेकग्निशन आहे, ऑफिशियल एक्नॉलेजमेंट आहे. त्या इन्स्टिट्यूशनच्या म्हणजे ऑर्गनायझेशन ती इन्स्टिट्यूशन जी आहे लोकसभा किंवा डेमोक्रेसी ॲज अ इन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये लीडर ऑफ ऑपोजिशन ही एक स्टॅच्युटरी पोझिशन होते. नुसतंच विरोधी पक्षांचा नेता असं त्याला म्हटलं जात नाही तर नेता विपक्ष विरोधी पक्ष नेता अशा पद्धतीने त्याला त्या पद्धतीचा स्टाफ त्या पद्धतीचं ऑफिस या सगळ्या गोष्टी त्याला प्रोव्हाइड केल्या जातात. आणि डेमोक्रेसीमध्ये त्याला एक सिम्बॉलिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण शेवटी म्हणजे आपण जी डेमोक्रेसी उचलली ती युके म्हणजे पार्लमेंटरी सिस्टीम त्या मॉडेल आपण ते उचललेलं आहे. त्याच्यामुळे बऱ्याचदा विरोधी पक्षनेता हा फ्युचर प्राईम मिनिस्टर असू शकतो असं सुद्धा त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि आतापर्यंत आपण अनेकदा या पद्धतीच्या गोष्टी बघितलेल्या आहेत. अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्षनेते होते, ते पुढे भारताचे पंतप्रधान झाले. ह्याच्यानंतर अनेक जणांना ती संधी नाही मिळाली पण तरी सुद्धा नॉर्मली त्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं. त्याच्यामुळे ह्याला एक इम्पॉर्टन्स आहे. ही गोष्ट आपण अधोरेखित केली पाहिजे की नॉर्मली हा प्रघात आहे की पंतप्रधान हे विरोधी पक्ष नेत्याला त्याच्या अपॉइंटमेंट झाल्यानंतर त्याच्या खुर्ची म्हणजे त्याची सीट असते पार्लमेंटमध्ये तिथे त्याला घेऊन जातात बसायला. त्याला लीड करतात की तुम्ही इथे येऊन बसा. ज्या पद्धतीने पंतप्रधान त्यांचं स्थान ग्रहण करतात म्हणजे ॲटलिस्ट फर्स्ट डे ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये ते इंट्रोड्यूस करतात की आता हे आपले विरोधी पक्ष नेते असणार आहेत. सभागृहाचे नेते म्हणून पंतप्रधान त्या पद्धतीने ते लीड करतात. ही गोष्ट महत्त्वाची. त्यामुळे आपल्याला बघायला मिळणार आहे की नरेंद्र मोदी हे राहुल गांधींना त्या ठिकाणी येऊन कसं बसवतात हे आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये. आणि आतापर्यंत मोदी वर्सेस गांधी असा राहुल गांधी नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी असा संघर्ष आपण अनेकदा बघितलेला आहे. लोकांना आठवत असेल तर एका डिबेट नंतर राहुल गांधींनी जाऊन पंतप्रधानांना मिठी पण मारली होती आणि त्याच्यावरनं बहुतेक नोटबंदी का जीएसटी त्या आसपासच बहुतेक ती होती किंवा मग तो जो अविश्वास ठराव आणलेला होता त्या दरम्यान होती. म्हणजे मोदी सरकारच्या पहिल्या टर्म मधला हा इन्सिडेंट आहे 17च्या आसपासचा. करेक्ट. तर त्याच्यामुळे ते पण आपल्याला बघणं अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे की कशा पद्धतीने या गोष्टी होतात आणि कशा पद्धतीने तो कलगीतुरा आपल्याला बघायला मिळतो, ती लढाई आपल्याला कशा पद्धतीने बघायला मिळते. इंटरेस्टिंग डिबेट्स आपल्याला पार्लमेंटमध्ये बघायला मिळणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं स्टे ट्यून्ड कशा पद्धतीने या सगळ्या लढाया होतात अपॉइंटमेंट्सच्या वरनं इतर गोष्टींवरनं हे सुद्धा बघणं फार इंटरेस्टिंग असेल.